कस्टमर जी जुने होते त्यांचे मुलं येते, मुलाची मुलं येतात. याच्यापेक्षा फ्रेश पॅटीस मला वाटतं कुठे खायला नाही मिळणार. आतमध्ये जो आहे हा केक आहे, वरती जॅम आहे आणि त्याच्यावर जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा पॅटीस किती रुपयाला? 50 पैसे, फक्त 50 पैसे. 50 पैसे. जे खारी पॅटीस आहेत हे खूप स्पेशल आहेत की जी टेस्ट आम्हाला दुसरीकडे कुठे नाही मिळालेली अजून. हे पहा, आत्ताच दुपारी बनलेले गरमागरम डायरेक्ट भट्टीतून माझ्या हातात आलेला हा पॅटीस आहे. सर्वात सुंदर केक आमचा. पॅटीसचं नाद करायचं नाच फळ आहे पॅटीसचं. काही जागा अशा असतात ना की ज्यांना ओळख किंवा इंट्रोडक्शनची तशी बघायला गेलं तर गरज लागत नाही, तर वर्षानुवर्ष चालू असल्यामुळे ती जी चव असते ती लोकांच्या जिभेवर बसलेली असते. आणि अशाच एका ठिकाणी आज आपण आलोय. ती जागा आहे ती व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट नसणार आहे, तर ती आहे एक सिंपल साधी बेकरी. पण ही बेकरी पिंपरी चिंचवडमध्ये बऱ्याच वर्षापासून कार्यान्वित असल्यामुळे लोकांच्या मनात तिने जागा निर्माण केली. तर नमस्कार मंडळी, मी गीतेश, तुमचा व्हिडिओ फ्रीक्स. आजच्या या नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये आपण आलोय हिंदुस्तान बेकरी, जी पिंपरी चिंचवडमधली बरीच जुनी बेकरी आहे. आणि हिची स्थापना कधी झाली आणि इथे काही पॉप्युलर आयटम्स मिळतात ते आपण जाऊनच बघूया. चला. हिंदुस्तान बेकरीचं आम्ही बरंच नाव ऐकलंय आणि आम्ही आज खास पॅटीस आणि जे तुमचे केक्स आहेत ते ट्राय करण्यासाठी आलो. तर हिंदुस्तान बेकरी तसं तुम्ही कुठे लिहिलेलं नाही की याची स्थापना कधी झाली, तर ऍक्च्युअल मध्ये याची स्थापना कधी झाली कळू शकेल का? 1972 साली याची स्थापना झाली. पिंपरी चिंचवडमध्ये पहिली ब्रांच, पहिली बेकरी म्हणलं तर हिंदुस्तान बेकरी. अच्छा, पिंपरी चिंचवड मधली पहिलीच बेकरी आपलीच. ओके. आणि आपल्या इथे तेव्हापासून जो कस्टमर येतो त्याच्यामधला काही कस्टमर आजपर्यंत येतो का? कस्टमर जी जुने होते त्यांचे मुलं येते, मुलाची मुलं येतात त्यात. अच्छा, मुलाला घेऊन येत आहेत आपल्या ते त्यांना सांगतात ना. तिथलं एकदम पदार्थ चांगले असते, स्वच्छ असतात, ताजे असते. म्हणजे जुनं जाणतं नाव असल्यामुळे वेगळी अशी प्रसिद्धीची आपल्याला गरज कधी लागली नसेल मला वाटतं. बरोबर? अजिबात नाही, बिलकुल नाही. तर आपल्या इथे आता जे हे पॅटीस 22 रुपयाला मिळतात जे तुम्ही वरती लिहिलंय, तर तेव्हा जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा पॅटीस किती रुपयाला? 50 पैसे. फक्त 50 पैसे. 50 पैसे. मग 50 पैसेवाले कस्टमर आज पण येतात का आपल्या इथे? 50 काय आहेत काय? अच्छा, त्यांचे मुलं नातवंड येतात. तर आपल्या इथे प्राइस रेंज काय राहते म्हणजे आयटम्सची? जे केक्स आहेत किंवा खारी पॅटीस आहे त्याची आता रेंज काय आहे ही पॅटीस 22 रुपयाचा सोडून? आता तुम्हाला दाखवतो. हा फ्रूट केक एकदम फ्रेश. हे पहा, आत्ताच दुपारी बनलेले. हा फ्रूट केक. अच्छा, हे 80 रुपयाला. हे चॉकलेट चिप्स. ओके, हे 90 रुपये. हा प्लम केक. आणि हे सगळे पदार्थ आपले ते व्हेजिटेरियन असतात का? नाही, केक मध्ये एक असतं, बाकी सर्व व्हेज. अच्छा अच्छा. 20 वर्षापासून आम्ही इथे येतो आणि इथले जे खारी पॅटीस आहेत हे खूप स्पेशल आहेत की जी टेस्ट आम्हाला दुसरीकडे कुठे नाही मिळालेली अजून. त्याच्यामुळे आम्ही रेग्युलर इथूनच घेतो. आपल्याकडे बिस्किट ही सर्व गव्हाचीच असते, स्वीट. ओके. नानकटही. आणि पॅकिंग पण आपण जरा ओल्ड स्टाईलच ठेवलेली आहे ना. अशी पॅकिंग इथं कुठं नाही, डिजिटल मध्ये ते कुठं नाही सध्या. म्हणजे खाकीमध्ये असते पण आपले मुंबईन माल आहे त्याचा. अच्छा, कागद येतो तो मुंबईतून पॅकिंग. हे नाचणी बिस्किट्स. हे पण नाचणी बिस्किट पण आपल्या इथेच मिळतात का? हो, बनतात आपल्या इथेच बनतात. आपण बाहेरचा माल ठेवत पण नाही आणि कोणाला देत पण नाही. इथेच प्रोडक्शन आपल्या इथे जे बनतं तेच आपण विकतो, असं बाहेरून नाही. अच्छा, त्यामुळे क्वालिटी तुमची तीच असेल है ना. आणि आपण जर बाहेर कोणाला विक्रीला दिलं तर मग आपला तोटा, त्यामध्ये मिक्स करून विकू शकतात ना ते. बरोबर. आपलं नुकसान होऊ शकते. हे गव्हाचे बिस्किट, बीट. बिस्किटांचे किती प्रकार आपल्या इथे आहेत तसे? काही 4, 1, 2, 3. तर ही यांची कणकेची बिस्किट आहेत ज्याच्यामध्ये प्लेन व्हीट बिस्किट, ऑरेंज आणि नाचणी असे 3 प्रकार आहेत. हे सर्वात सुंदर केक आमचा. दिसायला खूपच मस्त दिसतोय ना. हा पिंपरी चिंचवडमध्ये तुम्हाला केक नाही भेटणार, खरंच नाही भेटणार. अच्छा, तुम्हाला दुसरे केक आईस वगैरे लावलेले भेटतील पण असं केक नाही भेटणार. आत पण आपल्याला जायला मिळते. तर आपण आता आलो हिंदुस्तान बेकरीच्या आतल्या साईडला, जिथे ऍक्च्युअल मध्ये
पॅटीस बनवले जातात आणि याच्यापेक्षा फ्रेश पॅटीस मला वाटतं कुठे खायला नाही मिळणार. डायरेक्ट भट्टीतून दोन पॅटीस आणि तर आता आम्ही जसं बघितलं की डायरेक्ट भट्टीतून पॅटीस कस्टमर पर्यंत जातोय आणि कस्टमर पण तेवढ्याच आवडीने खात आहेत. कारण की एवढी वर्ष मार्केटमध्ये सस्टेन होणं काही खायचं काम नाही. हा आणि एवढी कॉम्पिटिशन असताना सुद्धा, बरोबर ना? बरोबर आहे. तर आता आम्ही इथे काय ट्राय करू? आधी पहिल्यांदा तुम्ही मेडलिन्स केक खाऊन बघा. एक नंबर केक. काय नाव आहे याचं? केक मेडलिन्स. आतमध्ये जो आहे हा केक आहे, वरती जॅम आहे आणि त्याच्यावर कोकोनटचं किंवा नारळाचं कोटिंग आहे. तर हा इथला स्पेशल मेडलिन्स केक. एकदम हलका गोड आणि खूपच सॉफ्ट केक आहे. डिफरंट चव आहे कारण की खारी टोस्ट वरतून पूर्ण जॅमचं कोटिंग असल्यामुळे आणि नारळाचे फ्लेवर पण खूप मस्त येते. आणि शेवटला आपला पॅटीस. नाद करायचं नाच फळ आहे पॅटीस. अच्छा, तो पण म्हणजे जेव्हापासून बेकरी सुरू आहे तेव्हापासूनच सुरुवातीला पॅटीस तयार झाले. अच्छा, फक्त गुरुवारी पॅटीस पहिले भेटत होते. फक्त गुरुवार, ओनली वन. ते पण 10 वाजेपर्यंत बस बंद, सगळं बंद, बेकरी बंद. असं गुरुवारचा रविवार झाला, मग नंतर पुन्हा डेली चालू झालं. रोजच असं हळूहळू चालू. तर हा आहे इथला हिरो प्रोडक्ट, जो त्यावेळी जेव्हा बेकरी सुरू झाली होती तेव्हा जवळपास 50 पैशाला मिळत होता आणि आज याची किंमत आहे 22 रुपये. गरमागरम डायरेक्ट भट्टीतून माझ्या हातात आलेला हा पॅटीस आहे. आपण उघडून देखील बघूया की याच्यात फिलिंग जे आहे, स्टफिंग जे आहे ते काय आहे. 5 किलो वाफा देखील येत आहेत. 80 रुपये. आणि हा पॅटीस आता चालला माझ्या तोंडात. तर इथे तुम्हाला पॅटीस जो आहे तो फॅन्सी प्लेटमध्ये, पेपर प्लेटमध्ये दिला जात नाही. तो सिंपल एक न्यूजपेपरवर तुम्हाला दिला जातो. तुम्ही देखील पिंपरी चिंचवडमधल्या या जुन्या बेकरीमधला पॅटीस जर खाल्ला असेल तर कमेंटमध्ये कळवा आणि नसेल खाल्ला तर नक्की येऊन खा. खास या पॅटीससाठी ही जागा तशी बघायला गेलं तर खूप पॉप्युलर आहे. इथला जो केक, मेडलिन्स केक होता तो तर चांगला होताच, पण हा जो पॅटीस आहे हा ॲक्च्युअलमध्ये त्यांचा हिरो आहे. कारण टेस्ट बघायला गेलं तर साईज कम्पॅरेटिव्हली तुम्हाला छोटी वाटेल, पण टेस्ट आणि गरमागरम असल्यामुळे हा पोटभरीसाठी मस्त आहे. तर ही होती खाद्य सफर आजच्या पिंपरी चिंचवडमधल्या सगळ्यात जुन्या हिंदुस्थान बेकरीमधली. तर अशाच एका नवीन एपिसोड बरोबर आपली भेट होईल पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.